हाय शार्क, माझं नाव राखी आणि आज मी इथे कुठली बिझनेस आयडिया नाही घेऊन आली आहे, तर तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आले आहे. खूप खूप स्वागत तुमचं ABP माझामध्ये. थँक्यू व्हेरी मच. नमिताजी, शार्क टँक इंडिया हा खूप वेगळा शो होता, कारण याच्यामध्ये कुठलेही रडगाणं, ड्रामेबाजी नव्हती. तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं जे स्पर्धक आले, तर ते प्रत्येक प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स घेऊन आले आणि ते सगळ्यांसाठीच होते. म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून ते बिझनेसमॅनपर्यंत प्रत्येकांसाठी ते सोल्युशन्स होते. एक उद्योजक म्हणून तुम्हाला हे टॅलेंट कसं वाटलं आणि काय अनुभव होता तुमचा? माझा अनुभव राखी खूपच चांगला होता आणि हे जे सगळे ऑन्ट्रप्रिनर्स स्पर्धक आलेत त्यांनी आम्हाला जास्त शिकवलं मला वाटतं आहे. कारण की त्यांच्याकडून मी इतकी इन्स्पायर झाली आहे. त्यांचं जे एक जिद्द आहे, जे एक पॅशन आहे, आम्ही सगळे खूप शिकलो त्यांच्याकडून. आणि हा शो इतका मोठा झाला आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही लहान मुलं पहा, नाहीतर आजी आजोबा पहा, सगळे आता हे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन झालं आहे राखी. आणि तुम्ही हे कॉन्सेप्ट्स बघा, ऑन्ट्रप्रिनरशिप, इक्विटी, व्हॅल्युएशन, ग्रॉस मार्जिन्स, इतके अवघड कॉन्सेप्ट्स. स्टोरी टेलिंगमुळे शार्क टँकनी हे कॉन्सेप्ट्स इतके इझी केले सगळ्यांसाठी. आणि जसं मी सांगितले, आधी माझे फ्रेंड्स मला व्हिडिओज पाठवायचेत, त्यांची मुलं टीचर डॉक्टर असं सगळं खेळायचेत घरी. आणि आता जे ते व्हिडिओज पाठवतात त्यांची मुलं शाक हा गेम पॉप्युलर झाला आहे. आणि दॅट इज नाईस. आणि जे आजोबा आहेत ते पण बसून असं इक्विटी आणि हे सगळे ॲज ए कॉम्प्लिकेटेड वर्ड्स डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन झालं आहे. तर आय थिंक दॅट इज ग्रेट फॉर द कंट्री. आणि इंडियाला पुढे जाण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपण ऑन्ट्रप्रिनर्सला एक रिस्पेक्ट भेटायला पाहिजे, त्यांना एक रिस्पेक्ट मिळायला पाहिजे. आणि आधी सगळी मॉम सांगायची मुलांना डॉक्टर व्हा, इंजिनियर बना. आणि आता आय थिंक ऑन्ट्रप्रिनरशिपला जे हा रिस्पेक्ट मिळाला आहे, सगळी मॉम्स आपल्या मुलांना सांगणार आहे की प्लीज बिकम एन ऑन्ट्रप्रिनर. आणि आय थिंक दॅट इज ग्रेट फॉर द कंट्री. कारण की हे आपले ऑन्ट्रप्रिनर्स आहेत, ते आपले जॉब क्रिएटर्स आहेत आणि ते आपले नेशन बिल्डर्स आहेत. आणि जितके जास्त ऑन्ट्रप्रिनर्स देशात असतील तितके जास्त जॉब्स, ऑपॉर्च्युनिटीज, जे आपल्या प्रोग्रेससाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आय थिंक दिस शो हॅज डन अ लॉट ऑफ गुड. आणि जसं मी सांगितलं, आम्हाला वाटलं की आम्ही सगळे ऑन्ट्रप्रिनर्सला काहीतरी शिकू, पण आम्ही इतके इन्स्पायर झालो आणि इतका चांगला अनुभव होता. आणि आम्ही शार्क्स पण खूप चांगले फ्रेंड्स, मित्र मैत्रीण, वी बिकम ग्रेट फ्रेंड्स. आणि आम्ही एक दुसऱ्यापासून पण खूप शिकलो, विच इज वंडरफुल. आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे जिथे आम्ही सगळे मीम्स खूप शेअर करतो आणि तुम्ही ते पोस्ट पण करतात. ऑफकोर्स. जसं मी आधी सांगितलं जेव्हा आपण बोलत होतो की इगो हा आपल्या सगळ्यात मोठा एनिमी आहे. आणि ज्या दिवसात आपल्यात हा इगो आला तर आपलं जे एक शिक्षण असतं, आपलं ग्रोथ असतं, दॅट स्टॉप्स. आणि त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नम्रता हा जो एक भाव आहे, इनफॅक्ट नमिता मीन्स हंबल, नम्रता जो एक भाव आहे ते इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की जेव्हा आपण नम्र राहू तेव्हा आपण अजून ग्रो करू, लोकांचं ऐकू, लर्न करू. वी विल कीप ग्रोईंग, वी विल कीप लर्निंग. आणि दॅट इज इम्पॉर्टंट फॉर एनी लीडर. 40 देशांमध्ये शार्क टँक आहे. भारतात हा शो नवा होता, लोक कसे ॲक्सेप्ट करतील माहिती नव्हतं, कारण पहिलाच सीझन. तर त्याचं स्टार्टअप कसं झालं आणि तुम्हाला कसं अप्रोच केलं गेलं? डेफिनेटली हा सोनी टी व्हीसाठी एक खूप मोठा रिस्क होतं. कारण की हा शो टिपिकल सास बहू नाही तर डान्स टाईप शो नाही आहे, कॉम्प्लेक्स आहे, राईट. कारण की जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो की तुमचं सेलिंग प्राईस, ग्रॉस मार्जिन, कॉम्पिटिशन काय आहे, ब्रँडिंग, लोगो, जास्त तर लोकांनी हे शब्द ऐकले नाही कधी, राईट. सगळं नवीन होतं आणि कॉम्प्लेक्स, अवघड आहे हे सगळे टर्म्स. आय मीन लोक हे MBA करतात तेव्हा हे सगळे टर्म शिकतात, राईट.
तर एक साधारण माणसाला, कॉमन मॅनला हे सगळं शिकवायचं म्हणजे हे खूप मोठा रिस्क सोनी टीव्हीने घेतलाय आणि लिटरली हॅट्स ऑफ टू दॅम. कारण की इट कुड हॅव बीन अ बिग फ्लॉप, राईट? रिस्क होतं हे. पण आय थिंक इंडियन्समध्ये हे एक DNA आहे आपल्या की वी आर ऑल ऑन्टरप्रिनर्स. व्यवसाय आपल्याला आवडतं हे सगळं, राईट? कळतंय ते आपल्याला. आणि आय थिंक सोनी टीव्हीला ते एक पल्स होतं मार्केटचं की आपले सगळे इंडियन्समध्ये हा एक ऑन्टरप्रिनरशिपचा DNA आहे. व्यवसाय आपल्याला कळतंय, लोकांना कळणार. तुम्हाला कसं अप्रोच केलं गेलं? तर ॲक्च्युली राखी 6 वर्षांनी मी एक अकॅडमी चालवते, यंग ऑन्टरप्रिनर्स अकॅडमी, जे आता मी नवीन नाम दिलं आहे त्याला, थापर ऑन्टरप्रिनर्स अकॅडमी. आणि ते 11 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी आहे. तर अमेरिकामध्ये ही जी अकॅडमी आहे त्यांची मुलं शार्क टँकमध्ये जाऊन पिच करतात. तर जेव्हा मी ऐकलं की असं शो येत आहे, तर एक जे कन्सल्टंट होते त्या शोचे, मी त्यांना म्हणजे त्यांना मी ओळखत नाही पण आय नो देम थ्रू अ कॉमन फ्रेंड. तर त्यांना मी अप्रोच केलं की आमच्या मुलांना एक चान्स द्या पिच करायला. आणि ते एक 10 मिनिटाचा कॉल होता आणि इट वॉज लिटरली टू से की माझ्या मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी द्या. कारण की आय लव्ह माय किड्स, आय मीन आय नो ऑल ऑफ देम. आणि इतकं मी स्वतः इतकं म्हणजे मेहनत केली आहे ह्या प्रोग्रामसाठी. स्वतः सगळे केस स्टडीज लिहिते, कधी कधी टीच करते, स्पीकर्स मी आणते, करिक्युलम मी डिझाईन केलं आहे. तर मला खूप म्हणजे असं एक इच्छा होती की माझी मुलं शुड बी ऑन द शो. कारण की अमेरिकात लाईक आय सेड शार्क टँकवर ही मुलं जातात, अंडर 18 पण. तर त्यांनी ऐकलं सगळं 10 मिनटं आणि सांगितलं लेट मी थिंक अबाउट इट. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं वुड यू लाईक टू बी अ शार्क. आय वॉज सो शॉक्ड, कारण की बिलकुल मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि आय वॉज व्हेरी हॅपी, कारण की मला असं माझं एक खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे की आमचे सारखे जे बिझनेस लीडर्स आहेत त्यांनी हे सगळं करायला पाहिजे. ॲक्च्युली इट इज व्हेरी इझी. ऑफिसमध्ये राहा, घरात राहा, स्टे इन युअर लिटल, ते सांगतं ना कम्फर्ट झोन, हे इझी आहे आमच्यासाठी. जेव्हा आम्ही टेलिव्हिजनवर येतो हे खूप अवघड आहे. कारण की लोक विल फाइंड फॉल्स. तुम्ही कसं बोलतात, काय तुम्ही घातले, तुमची हेअरस्टाईल, मीम्स, लोक म्हणजे त्यांना आवडतं हे सगळं टू फाइंड फॉल्ट्स. लेबल त्यांना खूप आवडतं हे सगळं, लेबल्स टाकायचे. तर आम्हाला माहीत होतं की हे अवघड होणार आहे. पण एक डीप विदिन एक मला एक आय लिसन टू माय इंट्युएशन, जे आपण म्हणतो ना अंदर की आवाज. मला असं नेहमी वाटतं की आपले बेस्ट टीचर आपलं हे इंट्युएशन आहे, आतला आवाज आहे. आणि मी खूप वेळा असं एकदम शांत माझं चहा घेऊन बसते आणि आय जस्ट लिसन टू माय इनर व्हॉइस. आणि काहीतरी फ्रॉम विदिन टोल्ड मी की हे करायला पाहिजे, हे आपल्या कंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. मीम्स होणार, लेबल्स होणार, काय घालतो, कसं बोलतो त्याच्यावर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. पॅन्डेमिक आहे, मुलाचं 10th स्टँडर्ड चाललं आहे, एमक्युअर इज डुईंग इन IPO. खूप मोठा इव्हेंट आहे IPO, म्हणजे पब्लिक जायचं आहे कोणत्याही कंपनीसाठी खूप मोठा इव्हेंट असतो. तर माझ्या लाईफमध्ये इतके सारे म्हणजे सगळं चाललं आहे, तर याच्यातून टाईम काढून 2 महिने एव्हरी वीकेंड 3-3 दिवससाठी फिल्म सिटीमध्ये बसायचं, हे एक इझी डिसिजन नव्हतं. पण मला खरंच वाटतंय की जर आम्ही नाही करू तर कोण करणार, कोणाला तरी हे करायला पाहिजे, राईट? आणि बिलकुल इझी नव्हतं. 14 hour शूट्स, 7:30ला आम्ही पोचायचो आणि रात्री 9:30ला आम्ही पॅकअप करायचो. एक जागी 14 तास फोकस करायचं हे इझी नाही आहे. आणि प्लीज रिमेंबर आम्ही आमचे पैसे टाकतो याच्यात, राईट? तर एक पिक्चरला आम्हाला 45 minutes to 1 hour द्यावं लागतं आहे. आणि वी डोंट नो अबाउट द पिक्चर, म्हणजे ते दरवाजे उघडतात आणि ते आत येतात, दॅट इज द फर्स्ट टाइम वी सी देम. त्याच्या आधी आम्हाला काही ब्रीफिंग नसतं की प्रॉडक्ट काय आहे, आयडिया काय आहे. असं नाही की आम्ही रिसर्च करू शकतो या एक्सपर्ट फ्रेंडला फोन करून विचारू शकतो, काहीच नाही. द डोअर ओपन्स, ते आत येतात, पिच करतात आणि मग ते 45 minutesमध्ये तुम्हाला आमचे पैसे
आम्ही टाकणार आहोत. तर एक फोकस करायला इट्स इम्पॉर्टंट. एक फोकस लागतं की बाबा काय म्हणतोय, सगळे प्रश्न मी बरोबर विचारले की नाही, राईट फ्रॉम ग्रॉस मार्जिन टू कॉम्पिटिशन टू मार्केट रिसर्च टू स्केलेबिलिटी, सगळे हे टर्म्स बरोबर मला समजलेत की नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतो की आम्ही इन्व्हेस्ट करू की नाही. तर ते 14 आज असं नाही की आम्ही फक्त टाइमपास करतोय. जे फोकस लागतंय ते 14 आजमध्ये मला वाटलं की 14 आज नंतर जेव्हा माझी गाडी फिल्म सिटीच्या डोअरमधून लाईक वी आर लिव्हिंग, आय विल बी एक्झॉस्टेड. आय विल बी म्हणजे एकदम दमून जाणार मी. मग खरं सांगू राखी, हे ऑन्टरप्रिनॉर्सला बघून माझ्यात एक वेगळी एनर्जी आली आणि निघताना आय फेल्ट लाईक आय कॅन डू 10 more hours ऑफ दिस तर ते माझ्यासाठी खूपच फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता. लहानपणी मुलींना अशा परिकथा सांगितल्या जायच्या, पण तुमची आई तुम्हाला मॅगझिनवरच्या बिझनेस वुमन कव्हर पेजवरच्या, तर हाच ट्रिगर पॉईंट होता या क्षेत्राकडे येण्याचा? ॲब्सोल्युटली. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं एकदम बरोबर. ती नेहमी मला हे ऑलमोस्ट एक स्वप्न थ्रू अ स्टोरी की एक दिवस तू खूप शिक, CA MBA होणार आणि मग असं सूट घालणार आणि असं ब्रीफ केस घेणार आणि असे टक 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 हिल्समध्ये चालणार आणि हे प्रेझेंटेशन्स देणार आणि तू आत्मनिर्भर बन, म्हणजे स्वतःचे पैसे खरं असणं खूपच जरुरी असतं, राईट. तर आय थिंक 8 या 9 वर्षाची होती तिने हे सगळं सुरू केलं आणि त्याच्यामुळे माझ्यात जे एक हे ॲम्बिशन आहे ते जागृत माझ्या आईने केलंय आणि टिल टुडे मी तिला सांगते तू माझी नंबर 1 गुरु आहे. शार्प जज म्हणून जेव्हा आईने तुम्हाला टीव्हीवर बघितलं तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? अरे खूपच, म्हणजे आय थिंक शी वॉज मोर नर्वस देन मी. आणि तिला अगेन जसं तुम्ही सांगितलं तर एक जो गर्व असतो, शी फेल्ट व्हेरी प्राऊड. एमक्युअर सुरू करण्याचा एम काय होता? हेल्थकेअर हा इंडियात एक खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. कारण की जसं मी सांगते 50% इंडियन विमेन अनिमिक आहेत आणि दे डोंट इवन नो, म्हणजे लोकांना माहीत पण नाही की त्यांना अनिमिया आहे. हायपरटेन्शन 1 in 3 इंडियन्स हॅज इट. ब्लड प्रेशर जे आपण म्हणतो, लोकांना माहीत नाही. तर अवेअरनेस खूप कमी आहे. त्यांना माहीत नाही की ते ॲन्युअल चेकअपसाठी नाही जात, राईट. तर हा एक खूप इम्पॉर्टंट क्षेत्र आहे आपल्या देशात. आणि माझ्या वडिलांनी हे कंपनी सुरू केली आणि जेव्हा त्यांनी सुरू केली तेव्हा हा एकच लक्ष्य होतं की आपण अवेअरनेस आणि टेस्टिंग आणि अफोर्डेबल मेडिसिन्स, हा एक मिशन होता, हा एक पर्पस होता. आणि आज कंपनी खूपच मोठी झाली आहे, ग्लोबल झाली आहे. आमच्याकडे 10,000 एम्प्लॉईज आहेत, 10,000 एमक्युरियन्स आणि आम्ही 70 कंट्रीजमध्ये आहोत. तर खरंच आम्ही एक ग्लोबल प्लेयर झालो आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे आपल्या कंट्रीसाठी. पण अजून राखी खूप 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 काम बापरे करायचं आहे. कारण की अजून पण जे आपण इंटिरियर्स म्हणतो, गावात म्हणतो, Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये म्हणतो, हे अवेअरनेस, हे डिटेक्शन अजून नाही. लोक मेडिसिन्स घेत नाहीत, अफोर्डेबल नाहीत मेडिसिन्स. तर आमच्यासारखे जे आहेत, जे हेल्थकेअर सेक्टरमध्ये आहोत, आम्हाला खरंच म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, खूप काम आहे. कारण की देशात अजून हे एक खूप मोठी गरज आहे. जागरूकता त्याच्याबद्दल लोकांना जागृत करायचं, अफोर्डेबल मेडिसिन्स द्यायची, हे खूप खूप मोठं काम आहे. म्हणजे खूप मोठं एक मिशन आहे एमक्यूसाठी. तर वी हॅव अ लॉंग वे टू गो राखी. म्हणजे एकीकडे तुमचं कुटुंब आहे आणि एकीकडे हे 10,000 सदस्य आज तुमच्याकडे आहेत, एम्प्लॉईज आहेत, ते कुटुंब, त्यांच्यावर आणखी कुटुंब अवलंबून आहेत. हे सगळं कसं मॅनेज करता? म्हणजे तुम्ही फिटनेस असेल किंवा मुलांची जबाबदारी असेल आणि इथे सगळ्यांकडे लक्ष देणं, बिझनेसकडे कसं बॅलन्स करता आणि मोटिवेशन कुठून येतं? आणि आय थिंक मोटिवेशन तर लाईक आय सेड, इनर व्हॉइस, आतून यायला पाहिजे. नो वन एल्स कॅन मोटिवेट यू. तुमच्या आत एक हा एक फिलिंग राहायला पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, मला एक इम्पॅक्ट लोकांच्या लाईव्समध्ये, आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर द कंट्री. ते आतून यायला पाहिजे, राईट.
तर मोटिवेटेड आय वुड से आय एम सेल्फ मोटिवेटेड. दुसरं जेव्हा मी माझ्या वडिलांना बघते, ते 71 आहेत आणि तरी ते ऑफिस 8 वाजता पोचतात आणि 6 वाजेपर्यंत ते जे एक एनर्जी बरोबर ते काम करतात, ते बघून पण माझ्यात एक मोटिवेशन येतं. तर आय हॅव द बेस्ट टीचर, राईट. आय हॅव द बेस्ट टीचर ॲट वर्क इन माय ऑफिस. त्याच्याने पण मोटिवेशन येतं आहे. आणि आय थिंक जे तुम्ही फिटनेस सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट आहे टू हॅव बॅलन्स इन लाईफ. कारण की इथे आमच्या लाईफमध्ये वर्कमध्ये इट्स बट ऑब्वियस की स्ट्रेस खूप होणार. नॉट एव्हरीथिंग गोज ॲज पर प्लॅन. म्हणजे रोज काहीतरी मी असं सांगते की मी चीफ प्रॉब्लेम ऑफिसर आहे. रोज आमच्या ऑफिसमध्ये लोक प्रॉब्लेम आणतात की आता हे झालं, फॅक्टरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, R&Dचा हा फेल झालं, मेडिकल रेपचा आज ॲक्सिडेंट झालं, हे डॉक्टरचा हा कंप्लेंट आलं आहे, सेल्स डिप झाले बिकॉज ऑफ दिस फ्लड इन ओरिसा. म्हणजे एव्हरी डे आमच्या तिथे फक्त लोक प्रॉब्लेम्स आणतात. तर इन द मिडल ऑफ ऑल दीज प्रॉब्लेम्स टू कीप अ स्माइल ऑन युअर फेस, हसत राहायचं आणि टू स्टे पॉझिटिव्ह. इट इज इम्पॉर्टंट दॅट यू आर मेंटली अँड फिजिकली फिट. तर त्याच्यासाठी टाईम काढायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आय स्लीप अर्ली, आय वेकअप अर्ली. किती वाजता? मी 10:30 झोपते आणि मी सकाळी 6:30 मी उठते रोज. तर पहिलं मी माझं क्वायट टाईम टू लिसन टू माय इनर व्हॉइस विथ माय कप ऑफ टी, आणि त्याच्यानंतर माझे 1 तास 7:30 to 8:30 एक्सरसाइज असतं. मग मी 9, 9:15 पोचते माझ्या ऑफिसला. तर स्टार्टिंग युअर डे राईट टू गेट दॅट मेंटल अँड फिजिकल फिटनेस हे खूप महत्त्वाचं असतं. आणि एस्पेशली विमेन, आय थिंक आपण सगळ्यांना प्रायोरिटी देतो. हजबंड इज अ प्रायोरिटी, मुलं इज अ प्रायोरिटी, स्वतःला कधी प्रायोरिटी करत नाही. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे राखी, की स्वतःसाठी वी शूड टेक आउट टाईम आणि आपल्या फिटनेससाठी इन्व्हेस्ट करायचं टाईम हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणजे जितके टॉक्स देते, स्पीचेस देते, असे इंटरव्ह्यूज देते, माझं एक मेसेज नेहमी असतं की प्लीज टेक आउट टाईम फॉर युअर सेल्फ. टेक आउट टाईम तुमच्या फिटनेससाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी. इट इज इम्पॉर्टंट. कारण की तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह असणार, काम असणार, देन यू विल बी अ गुड वाईफ, अ गुड आई, राईट, अँड अ गुड एम्प्लॉई. तो अँड अ गुड एम्प्लॉयर. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही सिनेमाची सुद्धा आवड जोपासता. म्हणजे खूप सिनेमे तुम्ही बघता आणि तुम्ही अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन आहात. आता ह्याच्यासाठी कसा वेळ काढता किंवा हे सगळं कसं काय, ही आवड कशी जपता? नाही, इनफॅक्ट सिनेमामुळे मी रिलॅक्स होते. आणि आणखी एक मला इथे सांगायला आवडेल की शोले नंतर यांनी यांच्या मुलांची नावं सुद्धा जय आणि वीरू, म्हणजे आत्ताच्या मुलांची नावं ही फार फॅन्सी आहेत. तर तुमच्या मुलांची नावं जय आणि वीरू आहे, तर त्याच्याबद्दल पण सांगाल? ॲब्सोल्युटली. तर राखी, जसं मी सांगितलं, आय कॉल मायसेल्फ चीफ प्रॉब्लेम ऑफिसर. म्हणजे पूर्ण दिवस स्ट्रेस असतं आमच्या लाईफमध्ये आणि लोक फक्त प्रॉब्लेम जाणतात आणि वी हॅव टू गिव्ह सोल्युशन्स, राईट. तर थोडं आम्ही पण दमून जातो. आणि मला रिलॅक्स होण्यासाठी आय लव्ह वॉचिंग मूवीज. कारण की ते डोकं म्हणजे असं आपण कुठेतरी ठेवून एकदम माझं एन्जॉय करू शकतो. वेन यू वॉच अ गोविंदा और अ राजू हिरानी और अ अमिताभ मूवी, आणि त्याच्यात ते एकदम येड्यासारखे सॉन्ग आणि डान्सेस असतात, स्टुपिड कॉमेडी असतं. आय लव्ह इट. आणि नॉट जस्ट अमिताभ, पण इतके सारे डायलॉग सगळे मला म्हणजे मेमोराइज्ड आहेत. आणि असं फट 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 सगळे डायलॉग्स मी कधी पण माझ्या स्पीचमध्ये, मेडिकल रेप्सला, बजेटिंग मीटिंगमध्ये, शार्क टँकमध्ये, ते इतकं म्हणजे इट्स बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ की बोलता बोलताना ते मी डायलॉग सांगणार. आणि इट्स नाईस, कारण की सिरियस टॉक लोक बोर होऊन जातात. तर असं एक मध्येच एक डायलॉग सांगितलं, नाहीतर एक मूवीचं कोट या सीन आपण सांगितलं तर लोकांना पण मजा येते. अमिताभची मूवीजनी खूपच रिलॅक्स होते. आय थिंक तो जो 70s 60s एक सिम्प्लिसिटी होते सगळे मूवीजमध्ये, एक क्यूटनेस होते सगळे मूवीजमध्ये, ते मला खूप आवडतात. आणि आता पण मी किशोर कुमार, लता मंगेशकर, मला ते म्युझिक खूपच, म्हणजे ते जे लिरिक्स आहेत, आय लव्ह दॅट म्युझिक. टोटल फिल्मी. तर नॉट जस्ट मूवीज, पण किती वेळा मी फक्त यू सी आय एम जस्ट क्वाइटली सिटिंग माझ्या टेरेसमध्ये. अगेन आय लव्ह माय टी विथ माय कप ऑफ टी अँड जस्ट लिस्निंग टू किशोर अँड लता म्युझिक. तर त्याच्यानी आय फील व्हेरी पॉझिटिव्ह. आणि देन इट्स लाईक
कोणताही प्रॉब्लेम येऊ दे, आय कॅन सॉल्व इट. तुमच्या आवडत्या टॉपिककडे आता मी येते. महिलांचं सक्षमीकरण तुमचा जवळचा टॉपिक आहे. असं होतं की मुलींकडे खूप टॅलेंट असतं, पण लग्नानंतर प्रायोरिटीज बदलतात आणि मग टॅलेंट असूनसुद्धा कधी 9 तासांची शिफ्ट जमत नाही आणि मग सोडून द्यावं लागतं करिअर किंवा. तर अशा मुलींना तुम्ही मुलींना आणि आता स्टार्टअपला एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे, तर अशा मुलींना महिलांना काय सांगाल, काय सल्ला द्याल? तर मी विमेनना सांगते की मोठे मोठे सपने पहा, त्यांना फॅमिलीजना सांगते सपोर्ट करा. आणि माझं एक फेमस कोट खूप फेमस झालं आहे की विमेन आर ग्रेट ॲट टाईम मॅनेजमेंट बट टेरेबल ॲट गिल्ट मॅनेजमेंट. नेहमी ते स्वतःना असं गिल्ट हा एक रोग आहे. गेट आउट ऑफ दॅट. दॅट इज माय मेसेज. पुण्यात तुम्ही तुमचं हे सगळं इतकं 6,000 कोटींचं साम्राज्य हे पुण्यात आहे. पुण्याच्या प्रेमाबद्दल, पुण्याने तुम्हाला काय दिलं आणि महाराष्ट्रीयन कल्चरबद्दल तुम्हाला काय आवडतं? आय थिंक मी गुजरातीपेक्षा जास्त महाराष्ट्रीयन आहे. आणि शार्क टँकवर तर फेमस झाले पुणे पुणे मी सांगत असते. जेव्हा पुण्याकडचे स्पर्धक यायचे तेव्हा सॉफ्ट कॉर्नर. एक्झॅक्टली. आणि लोकांनी इतके मीम्स बनवलेत. एक तर मला माहिती आहे ते जया बच्चन नाही ते प्लेट घेऊन शाहरुख खानला वेलकम करायला कभी खुशी कभी गम मधलं ते एक सीन आहे. इतके मीम्स आहे की जया बच्चन अशी थांबली आहे ते वेलकम थाळी घेऊन आणि तिथे लिहिलंय नमिता वेन शी सी समवन फ्रॉम पुणे. तर ऑफकोर्स आय लव्ह पुणे. आणि मी 8 वर्ष अमेरिकेत होते आणि जेव्हा मी परत आले आय कांट एक्सप्लेन द फिलिंग. कारण की आय लव्ह महाराष्ट्रीयन कल्चर. मला लँग्वेज, आय लव्ह द लँग्वेज. आणि आज थोडं कॅमेरा समोर आहे म्हणजे थोडं आय एम फंबलिंग, पण अदरवाईज मी खूपच फटफट मराठी बोलू शकते. आणि महाराष्ट्रीयन फूड तर माझं फेवरेट आहे. तुम्ही बेडेकरची मिसळ सांगा, चितळे बंधू ची भाकरवडी आणि श्रीखंड. आणि फेवरेट ऑफकोर्स इज पुरणपोळी आणि आमटी आणि मसाले भात आणि पातळ भाजी, कोशिंबीर वडी. आय लव्ह ऑल दॅट. तर महाराष्ट्रीयन फूड तर एकदम माझं थालीपीठ, हाऊ कॅन आय फॉरगेट. थालपीठ माझं फेवरेट आहे. तर आय लव्ह महाराष्ट्रीयन फूड, आय लव्ह महाराष्ट्रीयन कल्चर, लँग्वेज. आणि माझे खूपच फ्रेंड्स महाराष्ट्रीयन आहेत. ते जे नववारी साडी असते आणि सगळं नाही, मी आय थिंक आय विल फॉल, आय विल ट्रिप. मला ते फोबिया आहे. पण आय लव्ह सीइंग विमेन वेअरिंग दॅट. आणि पैठणी तर माझं फेवरेट गिफ्ट आहे. पॅन इंडिया डॉक्टर्सला मी पैठणी गिफ्ट करते फॉर देअर स्पेशल ओकेजन्स. और फ्रेंड्सला मी पैठणी गिफ्ट करते. तर इतके सारे माझ्याकडे आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि टाईपचे आणि प्राइस रेंजचे पैठणी आहेत माझ्याकडे. आणि दॅट इज माय फेवरेट गिफ्ट टू गिव्ह माय फ्रेंड्स. तर आय थिंक आय एम मोर महाराष्ट्रीयन देन गुजराती. आणि आय जस्ट लव्ह महाराष्ट्रीयन कल्चर आणि आय लव्ह पुणे. अमिताजी, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा इतका वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू राखी. खूप मजा आली मला आणि आय रिअली एन्जॉयड. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.